दिल्ली में अंतर्राष्ट्रीय एआई इम्पैक्ट परिषद में देश का गौरव होते हुए लोकसभा के विरोधी पक्ष नेता राहुल गांधी का व्यक्तिगत विचार को लेकर यूथ कांग्रेस के कार्यकर्ताओं ने अर्धनग्न अवस्था में होकर अश्लील प्रदर्शन किया। इसका जोरदार निषेध भाजपा की सभी महिलाओं ने मिलकर भाजपा महिला मोर्चा ठाणे जिला की अध्यक्षा स्वप्नाली सालवी के नेतृत्व में ठाणे रेलवे स्टेशन पर आज निषेध आंदोलन किया गया। इस मौके पर डॉक्टर समीर भारती, नगर सेविका नंदा कृष्णा पाटिल, नगर सेविका मृणाल पेंसे, नगर सेविका नम्रता कोली, नगर सेविका माधुरी मेटांगे, नगर सेविका उषा वैशाली वाघुले, प्रमोदनी कांबले, विधास कदम, स्नेहा शिंदे। इस मौके पर सभी महिला मोर्चा प्रकोष्ठ सेल की महिला पदाधिकारी, महिला मोर्चा मंडल पदाधिकारी की सभी जिला महिला पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला वर्ग की बड़ी संख्या में उपस्थिति रही, जहां सभी ने राहुल गांधी की फोटो को चपकाकर निषेध व्यक्त किया। आम्ही निषेध आंदोलन याच्यासाठी करतोय की 2026-20 फेब्रुवारी रोजी जे इंटरनॅशनल एआय समिट इम्पॅक्ट झाली होती त्या ठिकाणी शर्टलेस असं आंदोलन राहुल गांधींच्या माध्यमातून त्यांच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं होतं आणि या बाबतीत देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे राहुल गांधींच्या माध्यमातून झालंय। 70-75 वर्ष जेव्हा ते राज्य करत होते त्यावेळेस देश कुठल्या ठिकाणी होता आणि आज मोदींच्या नेतृत्वात देश कुठल्या स्थितीत आहे या गोष्टीचा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे। आणि जेव्हा देश विकासाच्या स्तरावर जातोय त्यामुळे मला असं वाटतं की ते त्यांचं डोकं जे आहे ते एकदम फिरलेलं आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण या माध्यमातून जे त्यांनी अर्धनग्न किंवा शर्टलेस असं आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निषेध करतो आणि राहुल गांधींनी जाहीरपणे माफी मागावी अशी आमची मागणी आहे। हो, त्याच पद्धतीने आम्ही त्यांना साडी पाठवत आहोत। ज्या पद्धतीने त्यांनी बांगड्या पाठवल्या तसं आम्ही साडी पाठवतोय त्यांना आणि जसे त्यांनी काळे झेंडे पाठवले होते, परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन जोपर्यंत राहुल गांधी माफी मागणार नाही तर जास्तीत जास्त तीव्र असं आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा देतो। देशाचे लाडके प्रधानमंत्री आपले नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देश प्रगती करत आहे, परंतु काँग्रेसचे काही विप्लवसंतोषी कार्यकर्ते आणि काँग्रेसचे पप्पू म्हणजे राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे जे एआय इम्पॅक्टची परिषद चालू होती या परिषदेमध्ये अर्धनग्न होऊन निर्वस्त्र होऊन मी तर म्हणे असा भोंगळ कर्तृत्व त्यांनी जाऊन तिथे केलेलं आहे। त्या परिषदेमध्ये भर परिषदेमध्ये त्यांना देशाची प्रगती पाहवत नाही, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जो विकास होतोय तो त्यांना पाहवत नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी तिथे जाऊन त्या भर सभेमध्ये त्यांनी तिथे जाऊन अर्धवस्त्रामध्ये जो कारभार केलेला आहे, जो कृत्य केलेला आहे त्या कृत्यासाठी आम्ही निषेध करत आहोत आणि देशाचं जे नाव उंच होत आहे आपल्या कुठेतरी त्याला मलिनता यावी म्हणून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। जोपर्यंत राहुल गांधी आणि त्यांचे कार्यकर्ते माफी मागत नाही हा अपमान फक्त एका
राहुल गांधीचा निषेध होतोय आणि आज महिला मोर्चाने पण निषेध जाहीर केला आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे आपण? भंग डालना ये तो राहुल गांधी की फितरत आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा देशाची प्रगती येते, वॅक्सिनेशन असो, बाकी गोष्टी ज्या देशाने चांगलं काम करायला गेले की राहुल गांधी प्रत्येक देशात जाऊन काहीतरी परळत असतात आणि पप्पूसारखं बोलतात, त्यांना काही अर्थ नसतो आणि ते सतत देशविरोधी बोलत असतात. पण यावेळेला त्यांनी कहर केला. यावेळेला त्यांनी AI समिटमध्ये सगळ्या देशांचं लक्ष होतं. AI समिटकडे, भारताच्या प्रगतीकडे लक्ष असताना घरातली भांडणं, व्यक्तिसापेक्ष भांडणं ही त्यांनी चव्हाट्यावर आणली आणि हे अतिशय देशविरोधी कार्य आहे. देशविरोधी कार्य करणाऱ्याला माफी नाहीच देणार आम्ही. आम्ही महिला जोपर्यंत राहुल गांधी माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही निषेध करणार आहोत. देशविरोधी कार्य आम्ही सहन करणार नाही. जो देशावर प्रेम करतो त्यांच्यासोबतच आम्ही असतो. देशाचं सुदैव आहे की माननीय पंतप्रधान मोदीजी आपल्याला पंतप्रधान म्हणून लागले. देशाचं दुर्दैव आहे की हा आपल्याला अपोजिशन लीडर पार्टी LOP हा आपल्याला भेटलेला आहे राहुल गांधी आणि हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आम्ही कदापि सहन करणार नाही. देशविरोधी कार्य जो करेल त्याच्या विरोधात आम्ही असू आणि देशाचा विकास करेल त्यांच्यासोबत आम्ही आहोत. माननीय मोदीजी यांच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत आणि सर्व महिला मोर्चा आम्ही निषेध करतो या गोष्टीचा. जो देशाच्या प्रगतीच्या आड आहे त्याला आम्ही चपलीने मारू. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी